तर बिहार नंतर आता मुंबईत सुद्धा भाजपचं MY समीकरण असणार आहे। MY समीकरण यशस्वी ठरत असल्याने मुंबईतही भाजपची रणनीती तीच असणार आहे। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी MY समीकरण साधलं जाईल। महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी MY समीकरण असेल। युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे। महिला मतांसाठी भाजपची महिला टीम अधिक सक्रियपणे काम करणार आहे। महिला मतदार तरुण मतदार किती याचा आढावा घेतला जाणार आहे। MY फॉर्म्युलासाठी लवकरच भाजपची बैठक सुद्धा होणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, ट्राइड अँड ट्रस्टेड असा फॉर्म्युला, टेस्टेड अँड ट्रस्टेड असा फॉर्म्युला आहे भाजपचा, तोच मुंबईत वापरला जातोय। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मागील काही निवडणुका गेल्या वर्षी आपली महाराष्ट्राची निवडणूक असेल विधानसभेची, त्या निवडणुकीत देखील युवा मतदार असतील, महिला मतदार असतील यांच्यावर भाजपनं फोकस केला होता। आता बिहारमध्ये देखील भाजपचा हा MY फॉर्म्युला जो आहे तो हिट ठरला आणि भाजप सर्वात मोठा पक्ष जो आहे तो बिहारमध्ये ठरला। आता मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे जी भाजपला जिंकायची आणि भाजपला यावेळी महापौर बनवायचा आणि याचमुळे जो हिट ठरत असलेला त्यांचा फॉर्म्युला आहे MY, तो फॉर्म्युला आता मुंबईत देखील वापरण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात येते आहे। आणि याची जबाबदारी कोणाकडे देणार आहे तर भाजप युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी त्यांच्याही जबाबदारी देण्यात येणार आहे। त्यासोबत महिला विंग जी भाजपची आहे त्यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात येणार आहे। आणि मुंबईतले जे 227 वॉर्ड आहेत त्या 227 वॉर्डमध्ये एक वेगळी टीम जी आहे ती यासाठी तैनात केली जाणार। या टीमचं काय काम असणार विक्रांत, तर जे युवा मतदार आहेत, आता नवीन मतदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि हे मतदार आपल्याकडे वळवायचे। त्यासाठी नेमक्या त्यांच्या समस्या काय आहेत, युवकांच्या समस्या हे युवा मोर्चाचे पदाधिकारी जाणून घेतील। त्यानंतर महिलांची काय करणार आहे तर महिला मतदार जे आहेत त्या आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करणार। त्यामुळे त्यामुळे आता हा फॉर्म्युला कशा प्रकारे भाजप इम्प्लिमेंट करते आणि त्याचा परिणाम नेमका काय होतो या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी।